सो हॅलो पेरेंट्स, नमस्कार. मी अमृता. नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मागच्या आठवड्यात आपण एक स्टोरी घेतली होती, ज्यामध्ये मी मारुती रायांची गोष्ट सांगितली होती. गर्भसंस्कारासाठी या सगळ्या गोष्टींचे वाचन करणे किंवा ऐकणे खरंच खूप महत्त्वाचे ठरते. तर मागच्या गोष्टीमध्ये मी एक क्वेश्चन विचारला होता, ज्याचं उत्तर काही जणांनी मला सांगितलंय. ऑब्झर्वेशन आहे, गेला 1 आठवडा मी व्हिडिओज टाकतेय, पण जास्त लोक कमेंट करत नाहीयेत, बघतायत आणि निघून जातायत. पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक छोटीशी कमेंट करा. कमेंट केल्यामुळे मला तुमच्यासाठी व्हिडिओज बनवायला इन्स्पिरेशन मिळतं. सो आजच्या स्टोरीमध्ये पूर्ण स्टोरी वाचून झाल्यावरती मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन विचारणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत श्रीकृष्णांची बद्दल तुमचे विचार काय आहेत हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जे विष्णूंचा 8वा अवतार आहेत असं म्हणलं जातं. कन्हैया, श्याम, गोपाळ, बाळकृष्ण अशा प्रकारची वेगवेगळी नावे आहेत व त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करून दाखवलेल्या आहेत. त्यांचा जन्म द्वापार युगात झाला. त्यांना या काळातील सर्वोत्तम युगपुरुष आणि युगवत म्हणून स्थान देण्यात आले. धार्मिक ग्रंथानुसार श्रीकृष्णांचा जन्म झाला. तर आज आपण तीच कथा ऐकणार आहोत की श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला. आख्यायिकेनुसार कंसाने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले होते आणि त्यांना कैदेतही ठेवले होते. स्वतःला मथुरेचा राजा म्हणून घोषित केले होते. त्याचबरोबर कंसाला देवकी नावाची बहीण होती. देवकीवर त्याचे खूप प्रेम होते. देवकीचे वासुदेवांशी लग्न लावून दिले होते. तो देवकीला निरोप देत असताना आकाशवाणी झाली. कंसाने देवकी वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो, तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगा हा तुझा वध करणार आहे. ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो. मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेच भय उरणार नाही. कंस वासुदेव याला मारायला जातो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः खुशीने तुझ्या स्वाधीन करून टाकेन, पण माझ्या पतीस मारू नको. मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो. यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असे वागू नको. तुला हवे तर मला बंदी बनव. पण कंस दोघांचं काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे. मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापांचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत त्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसाने एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा, आमचे याच्यापासून रक्षण करा. मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या कानी देखील पडते. मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हा विचार करत असतात. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते. मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होत असतो.
श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान श्री विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात की हे वासुदेव, मी एका बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदाकडे गोकुळात पोचव आणि नंदाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे. असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते आणि वासुदेव ही सर्व लीला आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात येऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे. हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा गाढ झोपेत आहे. मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद होऊन जातात. वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात. सर्व पहारेकऱ्यांना देखील जाग येऊन लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधीचे विधान बदलले आहे. पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसाला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, पण हिला का मारत आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवरती फेकू लागतो. पण तेवढ्यातच ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. ती देवी त्याला म्हणते, कंसा, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला सुद्धा आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी, मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो. अशा प्रकारे कथा संपूर्ण झालेली आहे. वेळ आली आहे आता आजच्या क्वेश्चनची. तर आजच्या स्टोरीमधला क्वेश्चन आहे, आकाशवाणीतून जे शब्द उच्चारले जातात ते काय असतात? मला कॉमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी कथा व्यवस्थित पूर्ण ऐकली असेल त्यांना हे उत्तर माहिती असेल. सांगितलेली गोष्ट जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गर्भसंस्कारातील महत्त्वाचा पार्ट की आपल्या बाळावरती दैवी संस्कार झाले पाहिजेत याच्यासाठी गुरुचरित्राचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय जो उद्या अपलोड होईल, हे दोन्हीही व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर नक्की बघा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.